नमस्कार मित्रांनो, काल लसूण लावून घेतलं माझ्याकडनं, सगळं झालं. आज माझा वाढदिवस आहे. म्हणलं कुठं तर बाहेर न्या, घरचं काम आवरलंय सगळं म्हणल्यावर. तर काय नाही, तुमच्या दाजीचं एक नाही आणि दोन नाही. बघा कसं शौर्य घेऊन गपचीप चालले तर बोलत नाही आता. काय बाहेर जायचं आहे का? काय बाहेर जायचं आहे म्हणते तर का, वाढदिवस आहे तुझा, जाऊ पंढरपूरला, देवदर्शन ती घेऊ तिथं पंढरपूरला. माझी पण इच्छा आहे किती दिवसातनं जायची. मागले 3 महिन्याखालीच जाऊन आलो. हा, तुम्ही एक जाऊन येता घ्या, आम्हाला नेता का? आणि तसं म्हणताय मागच्या 2 दिवसाखाली 3 दिवसाखाली जाऊन. अहो काम तर सारखंच असतं हे. आता बोलत नसते तर आता कशाला बोलते? चुका काढून दिली की बोलत नाही तर मला म्हणते अगं मला बाहेर काम करा. देव कुठं नसतो जात, कामातच देव असतो. कामात देऊ वय म्हणजे हाय ही कामातच समाधान मानायचं असं त्यांचं म्हणणं आहे. तर कसं आहे बघा, बघा शेणी आहे तर ह्यांच्या मागं ताय आहे. ताय काय तुम्हाला दिसत नाही, नुसता आवाज येतोय तिचा. हाय बघा, ती लोंबकाळा लागली बघा त्या संगत. तर शाळेसनी सकाळ सकाळ काहीतरी आणावं म्हणून आलतो. गवत पण राहिली नाही ती बघ कुठं. मकतनी औषधं मारून ती तण सगळं ही केल्यामुळं आता काय नाही, झाड पाल्याशिवाय पर्याय नाही. तर ही रानशौर्य त्या अशा ती आम्ही आलतो शौर्य न्यायला. होय व ती जाऊ द्या बाकीचं सगळं. अहो मला घेऊन चला गे. सोड ए ताई तसं लोंबकळून ये. होय व जाऊ दे सगळं, मला ही करा गे घे व. नाही नाही, कामाला जायचं आहे मला. तुमचं काम आणि तुम्ही कसं आहे माहित आहे का, ह्यांचं कामातच व्यस्त असते. तर कधी म्हणत नाही तर थोडा टाइम आपल्या घरच्यासनी पण द्यावा व. मला तर वाटत नाही बरं का ह्यांनी काय नेतेलं. ह्यांनी चालू आहे ह्यांचं कामाला जायचं आणि कामाला जायचं. तीनदा तसंच म्हणतात या, पण म्हणतात का तू घे बाहेर तुला कुठं तरी इच्छा असती व सगळ्यांची प्रत्येकाची. आणि कसं झालंय माहिती का, आज चांगला 2 महिने झालं बाहेर कामाला जातात. त्यांच्या कामात सकाळ लवकर जातात, संध्याकाळी उशिरा येतात. म्हणून म्हणलं होतं सुट्टी पण घेत नाही तर व घ्या म्हणलं तर मग म्हणते तर दुसऱ्याचं नुकसान करायचं आपल्याला काय अधिकार नाही. कारण बॉक्स पॅकिंगला कॅरेट पॅकिंगला ह्यांना जरा जास्तच म्हणजे समजतं बरं का त्यातलं करायचं कसं, बोरं ती कशी घ्यायची काय. त्यामुळं जास्त करून लोड ह्यांच्याकडेच असतो, त्यांना माहीत आहे. मग ती अगोदरच फोन असतो त्यांना की कामाचं खाडं करू नको किंवा आमचं काय पचका करू नको. मग ती तसं आता ती बघितलं किती लांब राहिली बघितलं. मग त्यासाठी ती जाणारच, ऐकत नसते तर काय नाही. तरी आज गुतवून घेतले. आज सकाळ सकाळ आलो आम्ही रानात, घेतले करून. तर ताईने हो का इकडं लसूण लावलाय, मस्तपैकी असं लसूण लावलाय. मी पण लावलाय बरं का, पण थोड्याच लावलाय. मी काय असं लावलं नाही की जेणेकरून जास्त त्याच्याच आरी पडावं. तर मस्तपैकी असं मळव्याला ती हो का त्याने वापा केलाय. कांदा, बटाट, अजून काय काय दिसतंय काही, वांग्याची रोपं ती लावली ती. तर अशी गावाकडची आंबट बोरं ह्याला काय एवढी लागली नाही ती बरं का मनाशी. पण ज्या ठिकाणी आम्ही गेलतो त्या ठिकाणी एवढे भारी आंबट बोरं होती. ताईला तर लय आवडती ती आंबट बोरं. पण कसं आहे माहिती आहे का, दी इकडं मला खायला आणि पप्पाला कळल्यावर परत आपल्याला खवळल. चल पटापटा, आंबट झर बोर आहे ते. तोंड तर कशी करायला लागली आणि खाऊ तर वाटते ती. सकाळ सकाळ गार वातावरण आहे, बोरं खाऊ नको चाल पटपट खाली बघून. मग काय एवढे मस्त कष्टानं तर हो एवढं भारी तरी भिजवून घेतली ती. सगळं असं झालंय. आता टाकायचं आहे मकाला युरिया. आज मला पण अंग भरून काम आहे. कुणी नाही पण ताईनं माझ्या विश केलं बरं का. मला म्हणती मम्मी, आणि तिला शिकवावं लागतं व. ह्यानी दावा मला विश केलं ना, मग मला म्हणली मम्मी तुझा आज वाढदिवस आहे काय ग, तुला हॅपी बर्थडे मम्मी म्हणली. हॅपी बर्थडे, थँक्यू. मी थँक्यू म्हणायचं. तर ही अशी माझी ताई आहे बघा. तर हुशार पण आहे बरं का. पण आता काय करतात, तिचं पण बघितलं पाहिजे. तिला पण शाळेत पण कसं आहे, आता लगेच पण तिला पहिलीत घेणार नाही ती. आणि मला सोडून जरा राहीना म्हणून तिला पाठवायची थांबवली या. तर ती जाणार आहे तिच्या मामाकडं. जाणार आहे ना तू मामाकडं? कशाला जाणार आहे सांग बरं मित्रासनी? शाळेला जाणार आहे ना?
हॅपी बर्थडे करायचा कुणाचा? माझा. तुझा काय? माझा बर्थडेवरनं तिला बर्थडेचं ध्यान आलं बरं का. पण कसं झालं माहिती का, तिचा मामा आणि माझा भाऊ मला म्हणला होता, दिदे ही पुरीचा वाढदिवस मस्तपैकी आपण साजरा करू, कारण आज महिन्यात तिचा वाढदिवस होता. तुम्हाला तर माहित आहे 24/11 तिचा वाढदिवस असतो, 24/12 माझा बर्थडे असतो. तर एका महिन्याचाच फरक, पण 30 तारीख असा आमच्या दोघीचा वाढदिवस असतो बघा. तर आज आम्ही दोघीच आहे, तिचं खेळायचं चालू आहे. ह्यांना मी थांबा म्हणलं होतं, पण थांबलं नाही तर गेलं बरं का. ते त्यांच्या कामानिमित्त महत्त्व कामाला देतात. त्यांचं पण बरोबर आहे की कामाला महत्त्व द्यावं लागतं. आज काम केलं तर कुठं तर आपल्याला घरी काय लागल ती वस्तू, ती आपल्याला काय किराणा असेल ते आणायला लागतो या, सगळंच बघावं लागतं या. तरी मदत म्हणून मला आज शाळेसने, तुम्हाला तर माहीत आहे, ते आणून ते दिलं, सगळं केलं या. आता काय नाही, बाकीचं काय काम नाही बरं का, पण युरिया टाकायला सांगितलं आहे. आता युरिया टाकायचा आहे मकाला, कारण मका घेतले भिजवून. आणि आपण जी लसूण लावला होता त्याला पण पाणी दिले, त्यामुळे वाफा पण चांगला आला आहे. ह्यांना म्हणलं होतं मी की काय रोपं ते आणून द्या, तर ह्याने म्हणलं काय करायचं आहे ती कारण ताईनं पण लावलंय ना माळवं, एकदम भारी आलं या. एकदम हे ज्या अगोदर इतकी भारी बरं त्याने लावली होती वांग्याची रोपं, ती त्यांना एवढी वांगी ती आलती ना, एवढं भारी घरचं माळवं आणि बिन फवाऱ्याचं, कुठलं रासायनिक किंवा कुठलं काय कशाचा वापर न करता, आणि ते खाल्लेलंच चांगलं आहे. आता कसं झालं म्हणा, कुठली पण गोष्ट झाली तर लवकरात लवकर येण्यासाठी कुठं फवार ती, कुठं मारते ती बरोबर आहे बरं का. आता कशात पण झालं तर ना काहीतरी केमिकल असतेच. आता बघा ना, ती जेजुरीत काय तर एक हादसा झाला, त्याच्यामध्ये कसं आहे, भांडारा उधळताना काहीतरी आगीचं काहीतरी स्फोट झाला आणि किती जणी त्यात जखमी झालं, भाजली. मग हे असं आहे ना, मग त्या हळदीत काय तर केमिकल असल्याशिवाय असं झालं असेल का, मग ही प्रश्न पडतो. मग आणि खरंच आहे बरं का, कशात काय असेल ती म्हणजे असं केमिकलमध्ये सांगता येत नाही. आता बघा ह्याच्यामध्येच आता विषय वाढत गेला म्हणून सांगते बरं का. पडची साबण भगर, आता त्या साबण भगरीच्या भाकरी करत होती पहिलं. भाकरी करत असताना ती परत त्याला खाल्ल्यावर कुणाच्या पोटात दुखायला लागलं, कुणाला सलाईन, तर हे असं काय हे करत राहतं. तर आज ताईला दिवसभर येड लागणार आहे. मला म्हणते थँक्यू. नुसतं हसणारच आहे का काय बोलणार आहे? तर तिचं चालू जाईल. तर आपण चला दुसरं बाकीचं, आज मला युरिया घाल लागते घरानं. कसं टाकते ती माहीत आहे? असं नाही, थोडं घालायचं बुडानी वाफून. तर तुला सगळं काम शिकवते मी. स्वयंपाक करायची काय जा, मम्मीला मदत होती तेवढीच. तर कसं आहे